नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 म्हणजेच भूमिती या विषयाची क्वेश्चन बँक पाहणार आहोत। या क्वेश्चन बँक मध्ये प्रकरण पहिलं समरूपता या पाठावर जेवढे काही क्वेश्चन दिलेले आहेत क्वेश्चन बँक मध्ये ते पूर्णपणे आपण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रकरण पहिले समरूपता, यामध्ये प्रश्न पहिला ए बहुपर्यायी प्रश्न 1 गुणाचे असणार आहेत आणि आपल्याला माहित आहे बहुपर्यायी प्रश्नामध्ये उत्तराचं वर्णाक्षर लिहिणं तेवढंच गरजेचं आहे। प्रश्न पहिला, जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AB जसे PQ बरोबर 3 जसे 4 तर एरिया ऑफ त्रिकोण ABC जसे एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर किती? आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला। पण या ठिकाणी दोन त्रिकोण समरूप आहेत, दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असतात। मग संगत बाजूचं गुणोत्तर दिले आपल्याला 3/4 म्हणजेच या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ याच्या वर्गाच्या बरोबर असतील। म्हणजे 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 म्हणून आपलं उत्तर असेल बी 9 जसे 16। पण उत्तर लिहिते वेळेस प्रश्न पहिला बी आणि नंतर 9 जसे 16 असं लिहावं लागेल। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणती कसोटी समरूपतेची नाही? आपल्याला माहित आहे कोको कसोटी म्हणजेच कोको कसोटी, बाकोबा कसोटी आणि बाबा कसोटी ह्या तिन्ही कसोट्या आहेत। परंतु हे सी नंबरला दिलेली बाकोको कसोटी ही समरूपतेची कसोटी नाही, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तिसरा सी। प्रश्न तिसरा, जर त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR आणि एरिया ऑफ त्रिकोण XYZ बरोबर 25 चौरस सेंटीमीटर, एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 4 चौरस सेंटीमीटर तर XY जसे PQ बरोबर किती? म्हणजे XY आणि PQ यांचं गुणोत्तर शोधायचं आपल्याला। वरच्या प्रश्नासारखंच आहे, दोन त्रिकोण समरूप आहेत, दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असतात। परंतु आपल्याला या ठिकाणी काय दिले, त्यांची क्षेत्रफळ दिली ते 25/4। 25/4चं जर वर्गमूळ काढलं तर काय ते 25चं वर्गमूळ 5 आणि 4चं वर्गमूळ 2 म्हणून पर्याय क्रमांक तिसरा सी आपलं उत्तर असेल सी 5 जसे 2। प्रश्न चौथा, दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 9 जसे 25 असेल तर त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर किती? दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिले 9 जसे 25 तर त्यांच्या संगत बाजूचं गुणोत्तर तोच गुणधर्म आपला, समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असतात। मग आता इथं क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिले 9 जसे 25, मग त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर काय असेल? ह्या दोघांचं वर्गमूळ काढा, 9चं वर्गमूळ 3, 25चं वर्गमूळ 5 म्हणून उत्तर असेल बी 3/5। पुढचा प्रश्न, जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF आणि कोन A बरोबर 45 अंश, कोन E बरोबर 35 अंश असल्यास कोन B चे माप किती? आता या ठिकाणी त्रिकोण ABC आणि DEF हे कसे आहेत? दोन त्रिकोण समरूप आहेत। दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांचे संगत कोन कसे असतात? एकरूप असतात। मग कोन या ठिकाणी कोणकोणता दिलाय आपल्याला? A दिलाय 45 आणि कोन E दिलेला आहे 35 आणि विचारलाय कोणता? B। मग E ची संगती पहा कुणासोबत असणार आहे? E ची संगती, त्या E ची संगती असेल आपल्या कोन B सोबत। E ची संगती B सोबत, मग E चं माप 35 अंश दिलेलं आहे म्हणजेच B चं माप सुद्धा किती असेल? 35। सहावा प्रश्न, आकृतीमध्ये रेख DE समांतर रेख BC तर पुढील पैकी सत्य विधान कोणते? आता इथं रेषा समांतर सांगितले बघा, ह्या त्रिकोण ABC मध्ये DE समांतर
BC सांगितलेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे DE समांतर BC जर असेल, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपण काय लिहू शकतो, AD भागिले DB बरोबर AE भागिले EC. आणि हे पर्याय क्रमांक कितीला दिले, D ला. मग बाकीचे आपल्याला काही उत्तर पाहायची सुद्धा आवश्यकता नाही, म्हणून पर्याय क्रमांक D. प्रश्न 7वा, जर त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR तर XY भागिले PQ बरोबर YZ भागिले QR बरोबर प्रश्नचिन्ह. आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोण समरूप आहेत तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मग आता प्रमाणात दोन दिलेले आहेत बघा, XY भागिले PQ, YZ भागिले QR. YZ हे दुसरे बरोबर QR. तर तिसरी बाजू काय असेल, पहिला आणि तिसरं घेऊ, हे XZ भागिले PR. किती क्रमांकाला दिले बघा इथं, हे सुरुवातीलाच आहे, म्हणून पर्याय क्रमांक E. प्रश्न 8वा, जर ABC समरूप त्रिकोण LMN आणि कोन A बरोबर 60 अंश असल्यास कोन L बरोबर किती. दोन त्रिकोण समरूप आहेत, मग त्यांचे संगत कोन एकरूप असतात. मग A ची संगती कोणासोबत आहे, A ची संगती L सोबत. आणि A चं माप दिले आपल्याला, A चं माप दिलेलं आहे 60, म्हणून L चं माप सुद्धा किती असेल, 60 अंशच. L चं माप असेल 60 अंश, म्हणून 8व्याचं उत्तर असेल B 60 अंश. 9वा प्रश्न, त्रिकोण DEF व त्रिकोण XYZ मध्ये DE भागिले XY बरोबर FE भागिले YZ आणि कोन E एकरूप कोन Y तर DEF व XYZ हे कोणत्या कसोटीनुसार समरूप होतील. मग आता या ठिकाणी काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला. समरूप होण्यासाठी संगत बाजू दिलेले आहेत, DE भागिले XY बरोबर FE भागिले YZ, आणि संगत कोण पण दिलेले आहेत. एक कोण दिलेले आहे संगत कोण, कोन E एकरूप कोन Y. हा कोन E एकरूप कोन Y आणि या दोन बाजूचं गुणोत्तर दिले, म्हणजे दोन बाजू आणि एक कोण. आपली कसोटी आहे बाकोबा कसोटी, म्हणून उत्तर असेल 9व्याचं B बाकोबा कसोटी. याच्यामध्येच 10वा प्रश्न, सोबतच्या आकृतीमध्ये BD बरोबर 8, BC बरोबर 12, BDC म्हणजेच D हा BC च्या दरम्यान आहे, तर एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ABD काढा. मग आता या ठिकाणी आकृतीचं जर निरीक्षण केलं तर लक्षात येते आपल्याला त्रिकोण ABC आणि त्रिकोण ABD हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. समान उंचीचे त्रिकोण आहेत. दोन त्रिकोण जर समान उंचीचे असतील तर त्यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तराबरोबर असतात. म्हणून आपण काय लिहिणार आहे तिथं, ABC भागिले ABD बरोबर त्याची संगत बाजू काय असेल, मग ABC ची बाजू पाया किती आहे BC आणि ABD चा पाया BD, म्हणून उत्तर असेल 12 भागिले 8. याला संक्षिप्त रूप द्या. 12 भागिले 8 ला जर संक्षिप्त रूप दिलं तर किती येईल, मग हे 4 त्रिक 12, 4 दूनी 8, म्हणून 3:2. उत्तर असेल आपलं 3:2. तर प्रश्न पहिला B मध्ये पाहू. प्रश्न पहिला B, एक गुणाचा प्रत्येकी एक एक गुण असतील आपल्याला. आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार. आता आकृतीतील माहितीवरून इथं पहा काय काय दिले आपल्याला. बाजू दिल्या 6, 8, 10 आणि इकडं 3, 4, 5. मग यांच्या संगत बाजू प्रमाणात आहेत का बघा. पहिल्या लक्षात येणारच आहे आपल्याला. हा मग यांचे संगत बाजू आहेत का आपण पाहू. 6 भागिले 3 आहे की संगत बाजू. AB ची बाजू PQ बरोबर काय येईल, हे 2. दुसरी बाजू घ्या 8 भागिले 4 किती येते, हे सुद्धा 2. आणि तिसरी बाजू 10 भागिले 5. तिन्ही बाजू कशा येतात, प्रमाणात आहेत. तिन्ही बाजू बघा, तिन्ही बाजूंचे गुणोत्तर घेतले तर प्रत्येकाचं उत्तर आलं 2. म्हणून हे दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार असतील मग, म्हणून आपण इथं सांगू त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि कोणत्या कसोटीनुसार. कसोटी असेल आपली तिन्ही बाजूच वापरल्यात आपण. बा समरूपता कसोटी. समरूपता
कसोटीने बाबा समरूपता कसोटीने दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. त्यामध्ये 1 मार्काला दुसरा प्रश्न, आकृतीमध्ये रेषा BC समांतर रेषा DE, AB बरोबर 2, BD बरोबर 3, AC बरोबर 4 व CX बरोबर X, तर X ची किंमत काढा. मग आता इथं प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरता येईल आपल्याला. बघा, या त्रिकोणामध्ये आकृती दिली आहे. त्रिकोण ADE मध्ये BC समांतर DE दिलेला आहे आणि याच्या संगत बाजू दिलेल्या आहेत आपल्याला. मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाने आपल्याला काय लिहिता येईल? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार AB भागिले BD बरोबर AC भागिले CE. कशावरून लिहिलं आपण? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता किमती ठेवा. मग AB ची किंमत किती दिली आहे आपल्याला? 2/3 बरोबर 4/x, म्हणजेच तिरकस गुणाकार करू आपण. 2x बरोबर 4 त्रिक 12 म्हणजे x बरोबर 12/2 म्हणजेच 6. x ची किंमत असेल 6. प्रश्न तिसरा, आकृतीचे निरीक्षण करून त्रिकोण समरूप आहेत का ते ठरवा. असल्यास समरूपतेची कसोटी लिहा. आता इथं आकृतीमध्ये बघा, त्रिकोण PQR मध्ये कोन Q 60 चा दिलेला आहे. नंतर कोन P हा इकडचा कोन P हा दिलाय 35 अंशाचा. नंतर आणि Q 60 चा एक आहे, 35 चा एक. दुसऱ्या आकृतीमध्ये कोन X 35 चा आहे का? हा X कितीचा दिलेला आहे? 35 चा दिलेला आहे. आणि Y सुद्धा 60 अंशाचाच दिलेला आहे. Y सुद्धा कितीचा आहे? 60 अंशाचा दिलेला आहे. इथं प्रिंट मिस्टेक मुळे आलेलं नाही, म्हणून काय कोन P आणि कोन X, त्याचप्रमाणे कोन Q आणि कोन Y हा सुद्धा 60 अंशाचा आहे. हा 35, हा सुद्धा 35. आपल्याला 2 कोन दिलेले आहेत, म्हणजेच आपल्याला सांगता येईल मग त्रिकोण PQR समरूप त्रिकोण XYZ. आणि कसोटी कोणती असल्यास समरूपतेच्या कसोटीचं नाव सांगायचं आहे. 2 कोन म्हणजेच कोको समरूपता कसोटीने 2 त्रिकोण समरूप आहेत. प्रश्न चौथा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN आणि कोन B बरोबर 40 अंश, तर कोन M चे माप किती व कारण लिहा. आता कोन B, आता या ठिकाणी त्रिकोण ABC आणि LMN समरूप दिले. 2 त्रिकोण समरूप आहेत म्हणजे त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि संगत कोन एकरूप असतात. म्हणजेच या ठिकाणी कोन B ची संगती, या B ची संगती कोणासोबत असणार आहे? कोन M सोबत. मग कोन B चं माप 40 आहे, म्हणून कोन M चं माप सुद्धा किती असायला पाहिजेत? 40 असायला पाहिजेत. म्हणून इथं उत्तर लिहिते वेळेस कोन M बरोबर 40 अंश. आणि कारण काय सांगणार आहेत आपण? मग समरूप त्रिकोणाचे संगत कोन. बस 1 मार्काचा आहे. थोडक्यातच उत्तर लिहायचं आपल्याला. प्रश्न 5वा, 2 समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 144 जसे 49 असेल तर त्या त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर किती? आपण जे सुरुवातीला पाहिले बघा, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय, बिलकुल त्याचप्रमाणे इथं काय दिले? क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिले 144 जसे 49, तर संगत बाजूचं गुणोत्तर. तर संगत बाजूचं गुणोत्तर आपल्याला माहिती आहे. समजा आपण बाजू A आणि B जर गृहीत धरल्या, तर A वर्ग भागिले B वर्ग बरोबर 144 भागिले 49. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. A भागिले B बरोबर 144चं वर्गमूळ असेल 12, 49चं वर्गमूळ 7. म्हणून त्या 2 बाजूचं गुणोत्तर
किती असेल 12 जसे 7, 12 जसे 7. नंतर नेक्स्ट क्वेश्चन, त्रिकोण PQR समरूप त्रिकोण SUV तर त्या त्रिकोणाच्या एकरूप कोणांच्या जोड्या लिहा. खूप सोपा प्रश्न आहे, 1 मार्कासाठी. त्रिकोण PQR आणि SUV संगत एकरूप कोणाच्या, तर कोण P एकरूप कोण कोणता असेल S, नंतर कोण Q एकरूप कोण U, आणि तिसरा कोण R एकरूप कोण V, एकरूप कोण V. 1 मार्कासाठी. मग तेवढाच सोपा प्रश्न आणखीन एक विचारलाय 7वा सुद्धा. 7व्या प्रश्नामध्ये पहा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF तर प्रमाणात असणाऱ्या संगत बाजू लिहा. आता 2 त्रिकोण या ठिकाणी, हे 2 त्रिकोण समरूप आहेत ABC, आणि याच्या संगत बाजू लिहायच्या. तर संगत बाजू लिहिते वेळेस पहिल्या 2 घ्या, म्हणजेच काय असेल AB भागिले DE बरोबर, या दुसऱ्या 2 घ्या BC भागिले EF बरोबर. आता पहिली आणि तिसरी घ्या, पहिली तिसरी काय असेल मग AC भागिले DF, AC भागिले DF. 1 मार्काचे प्रश्न आहेत. त्यानंतर प्रश्न 8वा, सोबतच्या आकृतीमध्ये TP बरोबर 10 सेंटीमीटर आणि PS बरोबर 6 सेंटीमीटर तर एरिया ऑफ त्रिकोण RTP भागिले एरिया ऑफ त्रिकोण RPS काढा. आता या त्रिकोण RTSचं जर निरीक्षण केलं आणि त्रिकोण RTP दोघंही कसे आहेत, R बिंदू सामायिक आहे, म्हणून ह्या दोन्ही त्रिकोणाची उंची कशी आहे, सारखी आहे. मग 2 त्रिकोणाची उंची जर सारखी असेल तर त्यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण 8व्यामध्ये एरिया ऑफ त्रिकोण RTP भागिले एरिया ऑफ त्रिकोण RPS बरोबर, त्यांची उंची तर सारखी आहे. मग आता RTPचा पाया काय दिलाय बघा, RTPचा पाया दिलेला आहे आपल्याला, TP इथं 10 दिलेला आहे, म्हणून हे 10 भागिले दुसरा त्रिकोण RPSचा पाया PS दिलेला आहे आपल्याला किती 6, 10 भागिले 6. आणि वाटलं तर याचं कारण काय सांगणार आहेत आपण, समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे आहेत म्हणजे यांची क्षेत्रफळे कशी असतात, क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात असतात. मग 10 भागिले 6 पूर्ण भाग जाईल, 2×5 10, 2×3 6, म्हणून उत्तर असेल 5 भागिले 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, 2 समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 4:7 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती. परत समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळावर जास्त भर दिसतोय. संगत बाजूंचे गुणोत्तर दिले आपल्याला 4 जसे 7 तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती. क्षेत्रफळ कसे असतात, संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर, म्हणून क्षेत्रफळ असतील यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असेल मग, बरोबर 4 भागिले 7चा वर्ग. 4 भागिले 7चा वर्ग, हा वर्ग करा, 4चा वर्ग आला 16 आणि 7चा वर्ग आला 49, म्हणून त्यांची क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असेल 16 भागिले 49, म्हणजेच त्याला आणखीन असं लिहिता येते आपल्याला 16 जसे 49. ह्याच्यात 1 मार्काचा शेवटचा प्रश्न, आकृतीचे निरीक्षण करा, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत, त्या कसोटीचे नाव लिहा. आकृतीचे निरीक्षण करू. आकृतीचे निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल आपल्या त्रिकोण ABC मध्ये B कोण 60चा दिलाय, C कोण 30चा दिलाय, आणि त्रिकोण PQR मध्ये Q 60चा दिलाय, R 30चा दिलाय, म्हणजे दोन्हीचे कोण कसे आहेत, सारखे आहेत. आता दोन्ही त्रिकोण
कोणत्या कसोटीनुसार समरूप होतील मग? कोको कसोटीनुसार, कोको कसोटीने त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, किंवा हे पुढे कंसामध्ये लिहिलं तरी चालेल. प्रश्न दुसरा ए, पुढील कृती पूर्ण करा. 2 गुण, प्रत्येक कृतीसाठी 2 गुण असतील. आपल्याला बोर्डामध्ये सुद्धा दुसरा प्रश्न हा कृतीचाच राहणार आहे आणि याच्यातल्याच बऱ्याचशा कृती तुम्हाला बोर्ड परीक्षेला सुद्धा येणार आहे. पहिला प्रश्न, शेजारील आकृतीमध्ये BP लंब AC, CQ लंब AB, APC म्हणजेच A आणि C च्या दरम्यान P आहे आणि AQB, तर त्रिकोण APB व त्रिकोण AQC समरूप दाखवा. आता काही समोर आकृती आहे, आपल्याला हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. BP लंब आहे AC ला आणि हे CQ लंब आहे AB ला. मग त्रिकोण APB व त्रिकोण AQC मध्ये कोण APB बरोबर किती आहे? 90 अंश. APB बरोबर किती दिलेला आहे? कारण लंब आहे म्हणून सांगितले म्हणजे हा 90 अंश. त्याचप्रमाणे कोण AQC बरोबर सुद्धा 90 अंश. याला समीकरण 2 दिलेलं आहे. मग कोण APB व कोण AQC, कोण APB एकरूप कोण AQC 1 व 2 वरून दोन्ही 90-90 चे आहेत म्हणून हे 2 एकरूप झाले. त्याचप्रमाणे कोण PAB एकरूप त्रिकोण QAC. आता आकृतीमध्ये पहा, PAB बघा, PAB म्हणजे हा ए कोण कुणाशी एकरूप दाखवला आहे? QAC. हे पाहिजे QAC म्हणजे दोन्हीकडून जरी पाहिलं तर हा कोण ए कसा आहे? दोन्हीला सामायिक आहे म्हणून आपण इथं लिहिलं सामायिक कोण. मग म्हणून त्रिकोण APB समरूप त्रिकोण AQC. मग कसोटी कोणती असेल? आपण 2 कोण दाखवलेले आहेत म्हणजे कोको समरूपता कसोटी. प्रश्न दुसरा, आकृतीचे निरीक्षण करून कृती पूर्ण करा. आकृतीमध्ये B बरोबर 75, D बरोबर 75. पहा, B बरोबर 75 दिला, इथला D बरोबर 75 दिलेला आहे. मग कोण B एकरूप कोण D प्रत्येकी 75. कोण C एकरूप कोण C कसा? C कोण कसा आहे? दोन्हीकडे सामायिक आहे, सामायिक कोण. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC. कोणत्या कसोटीनुसार? कोको समरूपता कसोटीनुसार. यामध्येच प्रश्न तिसरा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर 80 चौरस एकक आणि एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 125 चौरस एकक. तर खालील कृती पूर्ण करा. आता खालील कृती पूर्ण करते वेळेस काय काय दिलेलं आहे आपल्याला पहा. एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 80 भागिले 125. मग आपण 80 भागिले 125 बरोबर चिन्ह दिलंय, याला संक्षिप्त रूप देऊन घेतलं 16 भागिले 25. म्हणून AB भागिले PQ, किंवा याच्याऐवजी आपण इथं या ठिकाणी असं लिहू शकतो, AB भागिले PQ कंसाचा वर्ग. AB भागिले PQ कंसाचा वर्ग. त्याचं कारण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. म्हणजेच आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं, AB भागिले PQ बरोबर वर्गमुळात 16 भागिले वर्गमुळात 25. दोन्हीचं 16 भागिले 25चं वर्गमूळ घेतलं 4 भागिले 5. प्रश्न चौथा, आकृतीमध्ये PM बरोबर 10 सेंटीमीटर, एरिया ऑफ त्रिकोण PQS बरोबर 100 चौरस सेंटीमीटर, एरिया ऑफ त्रिकोण QRS बरोबर 110 चौरस सेंटीमीटर. तर NR ची लांबी काढा. त्रिकोण PQS आणि QRS यांचा रेख QS हा सामायिक पाया आहे. फक्त आपल्याला रिकाम्या जागा भरायच्यात. सामायिक पाया असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ ही संगत पायासारखा असेल तर उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण PQS भागिले एरिया ऑफ त्रिकोण QRS बरोबर, आता संगत उंची PQS ची PM भागिले QRS ची NR. ही उंची दिलेलीच आहे की PM आणि NR. म्हणून 100 भागिले 110 बरोबर PM ची किंमत आपल्याकडे आहे किती दिलेली आहे? 10. म्हणून इथे लिहिलं 10 भागिले NR. म्हणजेच NR बरोबर काय असेल? मग NR बरोबर 110 गुणिले 10 भागिले हे 100 इकडे भागिले 10.
इकडलं शून्य कटला, इथला शून्य कटला, इथला शून्य, इथला शून्य, मग काय राहिलं शिल्लक? 11 गुणिले 1 म्हणजेच 11, म्हणून NR बरोबर 11, NR बरोबर 11 सेंटीमीटर. प्रश्न दुसरा बी हा सुद्धा 2 मार्काचाच असेल. यामध्ये पहिला, दुसऱ्यातलं पहिलं, आकृतीमध्ये AB लंब BC आणि DC लंब BC, AB बरोबर 6, DC बरोबर 4, तर एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण BCD काढा. मग आता आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर ABC आणि दुसरा त्रिकोण कोणता सांगितलं आपल्याला? BCD. या दोन्ही त्रिकोणाचं पाहिलं तर BC पाया दोन्हीला कसा आहे? सामायिक पाया आहे. दोघांचा पाया सामायिक आहे, म्हणजेच यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तराबरोबर असतात. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण BCD बरोबर AB भागिले DC. हो काय, पहिल्याची उंची AB, दुसऱ्याची उंची DC. आणि हे त्रिकोण कसे येतं? समान पायाचे त्रिकोण, दोघांचा पाया समान आहे. मग AB ची किंमत ठेवू आपण. AB ची किंमत दिली आहे 6 भागिले 4, 2 भाग दिला दोन्हीकडे पण, 2 6 2 4, म्हणून उत्तर असेल 3/2. प्रश्न दुसरा, आकृतीत रेख AC व BD परस्परांना P बिंदूत छेदतात आणि AP भागिले PC बरोबर BP भागिले PD, तर सिद्ध करा त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे सिद्ध करायचे आपल्याला. मग प्रथम आपण दोन त्रिकोण म्हणजे कोणता? हा ABP आणि दुसरा त्रिकोण CPD, एक वरच्या बाजूचा एक खालच्या बाजूचा आहे. मग ह्यात ABP व CDP मध्ये, ABP व CDP मध्ये AP भागिले PC बरोबर BP भागिले PD हे उदाहरणात दिलेलं आहे, म्हणून आपण याला लिहिलं पक्ष. मग आता या ठिकाणी कोण APB एकरूप कोण CPD विरुद्ध कोण, हे पहा, P वरच्या बाजूचा पण आणि P खालच्या बाजूचा, हे वरच्या बाजूचा आणि खालच्या बाजूचा विरुद्ध कोण. मग आपल्याला दोन बाजू दिलेले आहेत आणि एक कोण दिलेला आहे, म्हणून बाकोबा समरूपता कसोटीने त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CD. त्यानंतर तिसरा प्रश्न, त्रिकोण ABP समरूप त्रिकोण DEF आणि एरिया ऑफ त्रिकोण ABP जसे एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर 144 जसे 81, तर AB जसे DE बरोबर किती. आता दोन त्रिकोण कसे आहेत? समरूप आहेत. दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजेच समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असतात. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABP भागिले एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर AB भागिले DE कंसाचा वर्ग. आता याच्या किमती ठेवू. ABPचं क्षेत्रफळ 144, DEFचं 81, म्हणजे 144 भागिले 81 बरोबर AB भागिले DE कंसाचा वर्ग. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. मग AB भागिले DE बरोबर 144 वर्गमूळ 12, 81 वर्गमूळ 9, म्हणजे 12 भागिले 9, म्हणजेच 12 भागिले 9 परत कितीने भाग जातो बघायला? 3 भाग, 3 चौक 12, 3 त्रिक 9, म्हणून AB बरोबर AB भागिले DE बरोबर 4/3 किंवा AB जसे DE बरोबर 4/3. नंतर प्रश्न चौथा, दिलेल्या माहितीवरून रेषा PQ समांतर बाजू BC आहे का ते ठरवा. आता या त्रिकोण ABC मध्ये त्या BC ला PQ रेषा समांतर आहे किंवा नाही ते ठरवायचे आपल्याला. आणि त्याचे माप पण दिलेत. AP बरोबर 2 दिले, PB बरोबर 4 दिले, AQ बरोबर 3 दिले, CQ बरोबर 6 दिले. मग आपण काय करू, अगोदर एक एक गुणोत्तर AP भागिले PB हे गुणोत्तर काढून घेऊ. इकडचं AP भागिले PB बरोबर 2 भागिले 4 म्हणजेच 1/2. त्याचप्रमाणे AQ भागिले QC काढून घेऊ. AQ भागिले QC बरोबर 3/6. 3 आणि 6 किमती याला संक्षिप्त रूप दिले. याची किंमत 1/2, याची किंमत 1/2. आता या दोन्हीच्या उजव्या बाजू सारखे आहेत म्हणजे डाव्या बाजू. AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC दोन्ही सारखे आहेत, म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासाने रेषा PQ समांतर बाजू BC हे सिद्ध होईल. प्रश्न 5वा, दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौरस सेंटीमीटर आणि 81 चौरस सेंटीमीटर आहे. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. समजा मोठा त्रिकोण A1, लहान त्रिकोण A2. मोठ्या त्रिकोणाची बाजू B1 मानू, लहान त्रिकोणाची बाजू B2. मग मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिले एरिया ऑफ A1 बरोबर 225, छोट्या त्रिकोणाचं पण क्षेत्रफळ दिले
81. मग आणि लहान त्रिकोणाची बाजू दिली आहे आपल्याला किती, B2 12, तर B1 काढायचं आहे. मग एरिया ऑफ A1 भागिले एरिया ऑफ A2 बरोबर B1 भागिले B2 कंसाचा वर्ग समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. म्हणजे आता ह्याच्या किमती ठेवल्या 225 भागिले 81 बरोबर B1 भागिले 12 कंसाचा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. मग 225 वर्गमूळ 15, 81 वर्गमूळ 9 बरोबर B1 भागिले 12 वर्ग कटून जाईल. तिरकस गुणाकार करा. B1 बरोबर 15 गुणिले 12 भागिले 9. 15 गुणिले 12 भागिले 9 यांचा गुणाकार करून घेतला. 12 गुणिले 15 180 भागिले 9. 180 भागिले 9 म्हणजेच 9 दुनी 18 आणि 1 0 म्हणजेच 20. म्हणून B1 बरोबर 20 सेंटीमीटर किंवा मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू बरोबर 20 सेंटीमीटर. नंतर प्रश्न 6वा. सोबतच्या आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून कोन ABC बरोबर 90, कोन DCB बरोबर 90, AB बरोबर 6, DC बरोबर 8, तर एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण BCD किती. आता इथं आकृतीचं निरीक्षण करा. त्रिकोण ABC आणि दुसरा त्रिकोण आहे BCD. आता ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये पाया BC हा कसा आहे, दोन्ही त्रिकोणाला सारखा आहे, म्हणजेच यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तराबरोबर असतात. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले BCD बरोबर AB भागिले DC समान पाया BC. म्हणून पाया सारखा आहे, यांची क्षेत्रफळे उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणून AB ची किंमत 6, DC ची किंमत 8. 6 भागिले 8 म्हणजे 2 भाग देऊ, 2 6 2 8 म्हणजे 3/4. त्यानंतर प्रश्न 3 A. कृती पूर्ण करा. 3 मार्कासाठी पूर्ण कृती दिलेली आहे. त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC, BQ लंब AC, BPC AQC, तर त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB दाखवा. जर AP बरोबर 7, BQ बरोबर 8, BC बरोबर 12 असल्यास AC ची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. फक्त आपल्याला रिकाम्या जागा तेवढ्या कंप्लीट भरायच्या आहेत. CPA व CQB यामध्ये CPA आणि CQB या दोन त्रिकोणामध्ये एक तर 90 चे दिलेलेच आहेत. CPA एकरूप कोण CQB प्रत्येकी 90, कोण ACP एकरूप कोण BCQ म्हणजेच C कोण हा दोन्ही ह्याच्यासाठी सामायिक आहे, सामायिक कोण. मग त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB कसोटी कोणती असेल, 2 कोण दाखवलेत आपण, म्हणजे कोणांची कसोटी म्हणजेच कोको समरूपता कसोटी. मग नंतर AP भागिले BQ बरोबर AC भागिले BC समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. किमती ठेवल्या. 7 भागिले 8 बरोबर AC भागिले 12, तर तिरकस गुणाकार करू. AC गुणिले 8 बरोबर 7 गुणिले 12 म्हणजेच AC बरोबर 7 गुणिले 12 भागिले 8. मग इथं 4 न भाग दिला. 4 2 8, 4 त्रिक 12, 7 त्रिक 21 भागिले 2. 21 भागिले 2 म्हणजे 10.5. प्रश्न 2 कृतीच आहे. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते हे सिद्ध करा. प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आपण खूप वेळेस पाहिलेला आहे. फक्त आपण रिकाम्या जागा भरूयात. या ठिकाणी 2 त्रिकोण दिलेले आहेत. यांचे पाया उंची कोणकोणत्या 2 त्रिकोणाची उंची समान आहे ते पहा. इथं बघा पहिल्यांदा एरिया ऑफ त्रिकोण APQ भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQB बरोबर AP भागिले PB. AP भागिले PB कारण क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात आहेत. त्याचप्रमाणे दुसरे 2 त्रिकोण घेतलेत. त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQC इकडच्या बाजूचे हे 2 त्रिकोण. इथं सुद्धा काय असेल मग AQ भागिले QC क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात असतात. मग त्रिकोण AQC व त्रिकोण PQC व PQB यांचा रेख डॅश डॅश हा समान आहे. दोन्हीसाठी कोणता रेख सारखा आहे पाया म्हणून आपण इथं या ठिकाणी PQ हा समान आहे. मग नंतर एरिया ऑफ त्रिकोण PQC बरोबर एरिया ऑफ त्रिकोण PQB समीकरण 3. कारण आता दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं झालं, पायासारखं आहे आणि तेच 2 समांतर रेषांनी बांधलेले आहेत म्हणून त्यांची उंची सारखी आहे, त्यांचं क्षेत्रफळ सारखे असेल. म्हणून
1 2 3 वरून एरिया ऑफ त्रिकोण APQ भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQB बरोबर एरिया ऑफ त्रिकोण APQ भागिले PQC. डाव्या बाजू उजव्या बाजू सारख्या आहेत म्हणजे डाव्या बाजू सारख्या झाल्या. म्हणजेच उजव्या बाजू काय घेता येतील त्यांच्या मग AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC 1 व 2 वर. आणि हेच सिद्ध करायचं होतं आपल्याला. प्रश्न तिसरा खूप सोपा. आकृतीत रेख PQ समांतर बाजू BC, AP ची किंमत दिली x+3, PB दिले x-3, AQ बरोबर x+5, QC बरोबर x-2. तर x ची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. त्रिकोण PQB मध्ये रेख PQ समांतर बाजू BC. हे काय ABC मध्ये PQ हे BC ला समांतर आहे. मग समांतर जर असेल तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाने आपल्याला लिहिता येईल. मग हे AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC. AQ भागिले QC प्रमाणाची मूलभूत प्रमेय. किमती ठेवल्या. फक्त आपल्याला इथं QC ची किंमत ठेवा x-2. मग यांचा तिरकस गुणाकार केला x+3 x-2 बरोबर x+5 x-3. मग यांचा गुणाकार काय असेल x चा वर्ग 3 मधून 2 गेले 1 म्हणजे अधिक x वजा ह्या दोन्हीचा गुणाकार 3 दुनी 6. तसंच इकडे सुद्धा x चा वर्ग अधिक 2x उणे 15. मग x बरोबर इकडलं जे उणे 6 आहे हे उणे 7 अधिक x इकडे पाठवलं 2x मधून 1x गेला काय राहतो x. तर x बरोबर आणि इकडलं उणे 15 आहे ते पक्षांतर करू आपण. उणे 6 अधिक 15 म्हणजेच x बरोबर 9. प्रश्न तिसरा B 3 गुणांचा असणार आहे. हा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे 2 खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते. तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती असेल. इथं आकृतीत दिलेल्या आहेत माहिती. आपण त्या माहितीच्या आधारे त्रिकोण PQR आणि त्रिकोण ABC मध्ये PQR आणि ABC मध्ये त्रिकोण PQR व ABC मध्ये कोण R एकरूप कोण C प्रत्येकी 90 अंश. कारण जमिनीवर खांब उभे केले ते किती 90 अंशामध्येच आहेत. नंतर कोण P एकरूप कोण A. हे काय या ठिकाणी कोण P एकरूप कोण A. कारण सूर्यप्रकाशाचे जे काही किरण पडणार आहेत ते एकाच वेळी दोन्हीकडे पडले असल्यामुळे हे सूर्यकिरणाने केलेला कोण एकाच वेळी पडलेला सूर्यप्रकाश. त्यामुळे हे P आणि A सारखे असतील म्हणून 2 कोण मिळाले आपल्याला. म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC कोको समरूपता कसोटी. त्यानंतर 2 त्रिकोण जेव्हा समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात QR भागिले BC बरोबर PR भागिले AC समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता किमती ठेवा. QR ची किंमत 6 भागिले BC ची किंमत x बरोबर 4 भागिले 8. तिरकस गुणाकार करू. x गुणिले 4 बरोबर 6 गुणिले 8. तर x बरोबर 8 संग 48 भागिले 4. 48 भागिले 4 म्हणजेच x बरोबर 12. म्हणून मोठ्या खांबाची सावली किती असेल 12 मीटर असेल. मोठ्या खांब म्हणजेच x ची किंमत मिळाली. हो काही मोठा खांब BC ची लांबी किती सावली किती असेल 12 मीटर असेल. हे प्रत्येकी 3-3 मार्काचे प्रश्न आहेत. प्रश्न दुसरा. त्रिकोण ABC मध्ये BDC आणि BD बरोबर 7 BC बरोबर 20. तर खालील गुणोत्तरे काढा. हे 3 गुणोत्तर विचारित. अगोदर आकृती पहा. त्रिकोण ABC आणि त्रिकोण ABD आणि त्रिकोण ADC. तर हे तिन्ही त्रिकोण हे पहिला हे दुसरा आणि पूर्ण मोठा त्रिकोण तिन्ही त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण आहेत. मग हे तिघांची उंची समान आहे म्हणजेच यांची क्षेत्रफळे संगत पायाच्या प्रमाणात असतात. मग प्रथम काय करू आपण. टोटल अंतर दिले आपल्याला. BC अंतर दिले बघा 20 आणि BD दिले 7. तर DC अंतर काढून घेऊ. DC बरोबर BC वजा BD. का तर BDC दिलेला आहे दरम्यानचा गुणधर्म. 20 मधून 7 गेले 13 म्हणून इथलं अंतर मिळालं 13 इथलं 7 आणि हे 20. मग आता नंबर 1 चं बघू. त्रिकोण ABD आणि ADC कसे आहेत समान उंचीचे त्रिकोण आहेत म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABD भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADC बरोबर त्याची संगत पाया BD भागिले DC क्षेत्रफळे संगत पायाच्या प्रमाणात. BD ची किंमत 7 भागिले आणि DC ची किंमत 13 7 भागिले 13. नंतर दुसऱ्यामध्ये ABD आणि ABC हे सुद्धा समान उंचीचे त्रिकोण आहेत. सुरुवातीला आपण सांगितलेलंच आहे. यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. BD भागिले BC. BD ची किंमत 7 BC ची 20 म्हणून 7 भागिले 20. तिसरा त्रिकोण ADC व त्रिकोण ABC हे सुद्धा कसे 2 समान उंचीचे आहेत. तिन्ही त्रिकोण समान उंचीचे आहेत. मग यांची क्षेत्रफळे संगत पायाच्या प्रमाणात DC भागिले BC म्हणून 13 भागिले 20. प्रश्न तिसरा. आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ समांतर बाजू SR AR बरोबर 5 AP. तर सिद्ध करा SR बरोबर 5 AQ. ही आकृती दिलेली आहे. हा समलंब चौकोन आहे PQRS आणि
त्याचे कर्ण कुठं या ए मध्ये परस्परांना छेदतात. तर साध्य काय आपलं एस आर बरोबर 5 PQ का एस आर बरोबर 5 PQ. मग आपण इथं सिद्धता लिहू. आता सिद्धता लिहिते वेळेस काय दिलेलं आहे आपल्याला दिलेलं ए आर बरोबर 5 AP पक्ष. मग मी ह्या AP ला डावीकडे घेतो. AR भागिले AP बरोबर 5 भागिले 1 काही नाही म्हणजे 1 असणार आहे. मग ह्याची व्यस्त क्रिया करतो. AP भागिले AR बरोबर 1/5 व्यस्त क्रियेने ह्याला समीकरण 1 नाव देऊ कारण याचा पुढे वापर करायचा आहे आपल्याला. मग त्रिकोण PAQ आणि त्रिकोण RAS मध्ये हे त्रिकोण PAQ आणि त्रिकोण RAS मध्ये कोण QPA एकरूप कोण SRA म्हणजे कोण हे इथला P आणि कोण R हे दोन इतक्रम कोण आहेत. कोणते कोण आहेत इतक्रम कोण का तर PQ समांतर SR सांगितलेलं आहे आपल्याला इतक्रम कोण. नंतर कोण PAQ एकरूप कोण SR PAQ म्हणजे हा ए वरच्या बाजूचा आणि ए खालच्या बाजूचा विरुद्ध कोण. हा कोणता कोण आहे विरुद्ध कोण. म्हणून त्रिकोण PAQ समरूप त्रिकोण RAS कोको समरूपता कसोटी. दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात म्हणून PQ भागिले SR बरोबर AP भागिले AR. मग आता इथं तिसरी बाजू घेतली नाही आपण जे सिद्ध करायचं आपल्याला हे सिद्ध करायचं होतं तेवढ्याच बाजू आपण घेतल्या. मग समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. मग PQ भागिले SR बरोबर AP भागिले AR ची किंमत आपण काढून ठेवली 1 मध्ये किती आहे 1/5 ती किंमत ठेवू इथे 1/5 समीकरण 1 वरून. मग तिरकस गुणाकार करा SR गुणिले 1 म्हणजे SR बरोबर 5 गुणिले PQ तर SR बरोबर 5 PQ हे सिद्ध झालं. प्रश्न चौथा आकृती त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे की कोण BAC बरोबर कोण ADC तर सिद्ध करा CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD. आता इथं आकृतीमध्ये बघा कोण A पूर्ण आणि हा D हे एकरूप दिलेले आहेत आपल्याला इथं म्हणजे साध्य काय आहे आपलं CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD. मग पक्ष कोण BAC एकरूप कोण ADC हे कोण BAC म्हणजे हा कोण आणि हा D कोण सारखे आहेत हे पक्षामध्ये दिलेला आहे. आणि कोण C एकरूप कोण C हा C कोण दोन्ही त्रिकोणासाठी आहे ADC मध्ये पण आहे आणि ABC मध्ये पण आहे. कोण C एकरूप कोण सामायिक कोण. मग कोण त्रिकोण BAC समरूप त्रिकोण ADC कोको समरूपता कसोटी. दोन त्रिकोण समरूप संगत बाजू लिहू आपण CA भागिले CD बरोबर CB भागिले CA समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता तिसरी बाजू घेतली नाही आपण काही आवश्यकता नाही आपल्याला. मग CA गुणिले CA तिरकस गुणाकार करू CA गुणिले CA बरोबर CB गुणिले CD. मग CA गुणिले CA म्हणजे CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD. प्रश्न तिसऱ्यामध्येच पाचवा प्रश्न चौकोन ABCD मध्ये AD समांतर BC कर्ण AC आणि BD परस्परांना P बिंदूत छेदतात तर सिद्ध करा की AP भागिले PD बरोबर PC भागिले BP. मग आता इथं साध्य दिले AP भागिले PD बरोबर PC भागिले BP. मग सिद्धता लिहिते वेळेस आपण काय सुरुवातीला त्रिकोण APD व CPB मध्ये बघा APD आणि CPB म्हणजे वरच्या बाजूचा त्रिकोण आणि खालच्या बाजूचा त्रिकोण ह्या दोन त्रिकोणामध्ये एकरूप घटक सांगू. कोण DAP एकरूप कोण BCP उत्क्रम कोण AD समांतर BC हे ह्या दोन रेषा समांतर आहेत म्हणून कुठला कोण A आणि इथला कोण C हे दोन उत्क्रम कोण असतील. नंतर कोण APD एकरूप कोण CPB APD आणि हे CPB म्हणजे P कोण वरच्या बाजूचा आणि P कोण खालच्या बाजूचा विरुद्ध कोण आहे विरुद्ध कोण एकरूप असतात म्हणून त्रिकोण APD समरूप त्रिकोण CPB कोको समरूपता कसोटी. दोन त्रिकोण समरूप आहेत मग त्यांच्या संगत बाजू AP भागिले PC बरोबर PD भागिले BP समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. मग AP भागिले पण आपलं उत्तर काय पाहिजे आपल्याला AP भागिले PD आणायचं होतं. मग ह्याला काय करू एकांतर क्रिया करू म्हणजे अंश भागिले अंश बरोबर छेद भागिले छेद म्हणजेच AP भागिले PD बरोबर PC भागिले एकांतर क्रिया आणि हेच आपलं साध्य. प्रश्न चौथा 4 गुणांचा असेल. चौथ्यामधलं पहिलं समभुज त्रिकोण PQR ची बाजू 8 सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाच्या बाजूपेक्षा निम्म्या बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. आता फक्त आपल्याला क्षेत्रफळ विचारले. त्रिकोण PQR ची बाजू दिली 8 सेंटीमीटर. मग या PQR च्या निम्मी बाजू किती असेल मग 8 च्या निम्मी 1/2 गुणिले 8 म्हणजे 4 सेंटीमीटर.
मग समभुज त्रिकोणाचं निम्मी बाजू असणारे समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे आपल्याला, वर्गमुळात 304 गुणिले बाजूचा वर्ग. वर्गमुळात 304 गुणिले बाजू किती आहे आपली निम्मी आलेली 4. 4 गुणिले 4, 1 1 4 कटून जाईल. इथला 4 इथला 4 कटून गेला. मग शिल्लक काय राहिला 4 गुणिले वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर. म्हणून त्रिकोण PQRच्या निम्म्या बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 4 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर असेल. चौथ्यामधला दुसरा, दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असल्यास ते त्रिकोण एकरूप असतात हे सिद्ध करा. बऱ्याच वेळेस परीक्षेला हे सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आता दोन त्रिकोण समरूप, मग आपण त्रिकोण काढू. ABC आणि PQR आपण दोन त्रिकोण घेतले. पक्ष काय आहे मग, आणि दोन त्रिकोण कसे आहेत, क्षेत्रफळही समान आहेत आणि ते दोन त्रिकोण कसे आहेत, समरूप पण आहेत. म्हणून पक्ष असेल एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर एरिया ऑफ त्रिकोण PQR, आणि त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR समरूप पण आहेत आणि क्षेत्रफळ सारखे आहेत. तर साध्य काय आपल्याला ABC आणि PQR हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे, सेम टू सेम एकरूप दाखवायचे. मग सिद्धतेमध्ये एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर एरिया ऑफ त्रिकोण PQR ह्याला जर डावीकडे घेतलं तर काय येईल, मग ABC भागिले PQR बरोबर 1. ह्याला समीकरण 1 नाव देऊ. मग दोन त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आहे. मग दोन जर त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे क्षेत्रफळे संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असतात. मग एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर ABचा वर्ग भागिले PQचा वर्ग. समीकरण 2 समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. मग आता समीकरण 1 व 2 वरून दोघांच्या डाव्या बाजू सारख्या आहेत, मग उजव्या बाजू घेऊ. ABचा वर्ग भागिले PQचा वर्ग बरोबर 1. मग हे जे PQ वर्ग भागाकारात आहे उजवीकडे घेतलं गुणाकारात येईल. 1 गुणिले PQ वर्ग म्हणजे AB वर्ग बरोबर PQ वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. AB बरोबर PQ, म्हणून बाजू AB एकरूप बाजू PQ. AB बरोबर PQ म्हणजेच AB आणि PQ एकरूप. मग त्याचप्रमाणे आपल्याला सिद्ध करता येईल बाजू BC एकरूप बाजू QR दाखवता येईल आणि बाजू AC एकरूप बाजू PR दाखवता येईल. मग तिन्ही बाजू जर दाखवल्या, त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्याच आहेत, म्हणजेच त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR बाबा एकरूपता कसोटीने हे दोन्ही त्रिकोण दोन्ही त्रिकोण एकरूप होते. यामध्ये प्रश्न तिसरा, दोन समरूप त्रिकोणापैकी लहान त्रिकोणाच्या बाजू 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर लांबीच्या आहेत आणि मोठ्या त्रिकोणाची परिमिती 90 सेंटीमीटर आहे, तर त्रिकोणाच्या बाजू काढा. मग आपण इथं पण त्या त्रिकोणाला नावं दिली नाहीत. मग आपण त्रिकोण ABC हा लहान त्रिकोण घेतला, त्रिकोण PQR हा मोठा त्रिकोण घेतला. ABCच्या बाजू 4 5 6 सेंटीमीटर गृहीत धरल्या आणि याची परिमिती दिली 90 सेंटीमीटर. समजा ते त्रिकोण ABC आणि PQR आहेत. त्रिकोण ABCच्या बाजू 4 5 6 आहेत. त्रिकोण PQRची परिमिती 90 सेंटीमीटर आहे. मग परिमिती म्हणजेच काय हो, तिन्ही बाजूंची बेरीज PQ अधिक QR अधिक PR बरोबर 90 सेंटीमीटर. मग त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे तर उदाहरणात सांगितलंय. मग दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. या दोघांच्या संगत बाजू AB भागिले PQ बरोबर BC भागिले QR बरोबर AC भागिले PR समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. मग आता इथं ABCच्या किमती ठेवू आपण. AB ची किंमत 4, BC ची किंमत 5, AC ची किंमत 6 आणि बरोबर ह्या प्रत्येक गुणोत्तराला K मानला. मग समान गुणोत्तराचा सिद्धांत आपण गेल्या वर्षी शिकलेला आहे. समान गुणोत्तराच्या सिद्धांताने सगळ्यांची बेरीज करून घेऊ. समान गुणोत्तराच्या सिद्धांताने प्रत्येक गुणोत्तर K बरोबर 4 अधिक 5 अधिक 6 का 4 अधिक 5 अधिक 6 भागिले ह्या तिघांची पण बेरीज PQ अधिक QR अधिक PR PQ अधिक QR अधिक PR. मग ह्या तिघांची बेरीज करू. 4 अधिक 5 अधिक 6 म्हणजेच 6 आणि 4 10 आणि 5 15 भागिले आणि PQ अधिक QR अधिक PR म्हणजेच परिमितीची किंमत दिली 90 बरोबर 15 भागिले 90 15 भाग जाईल. 15 1 15 15 सख्खी 90. तर K बरोबर किंमत मिळाली 1/6. म्हणून तर काय मिळेल मग आपल्याला, वर समीकरण होतच आपलं 4 भागिले PQ बरोबर 5 भागिले QR बरोबर 6 भागिले PR बरोबर 1/6. मग आता ह्या 1/6 सोबत प्रत्येकाची तुलना करू. हे 4 भागिले PQ बरोबर 1/6 म्हणून PQ बरोबर तिरकस गुणाकार साइन चौक 24. नंतर 5 भागिले QR बरोबर 1/6. मग QR बरोबर 5 गुणिले 6 म्हणजे 6 पंजे 30. त्याचप्रमाणे 6 भागिले PR बरोबर 1/6 तर PR बरोबर 6 गुणिले 6 म्हणजे 36. म्हणून मोठ्या त्रिकोणाच्या बाजू 24 सेंटीमीटर 30 सेंटीमीटर आणि 36 सेंटीमीटर आहेत. याच क्वेश्चन बँकेमधला शेवटचा प्रश्न 5वा 3 गुणांचा आहे. आकृतीत PS बरोबर 2 SQ बरोबर 6 QR बरोबर 5 PT बरोबर X आणि TR बरोबर Y, तर X आणि Y च्या योग्य किमतीच्या अशा जोड्या शोधा.
की ज्यामुळे एस टी समांतर बाजू क्यू आर असेल। मग इथं त्रिकोण पी क्यू आर मध्ये रेषा एस टी समांतर असण्यासाठी एक्स आणि वायच्या किमती शोधायच्या आपल्याला। मग आपण त्रिकोण पी क्यू आर मध्ये एस टी समांतर त्रिकोण पी क्यू आर मध्ये प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाने पी एस भागिले एस क्यू बरोबर पी टी भागिले टी आर गृहीत धरला। म्हणजे समांतर आहे असं गृहीत धरूनच आपण गुणोत्तर घेऊ। म्हणजेच काय लिहिता येते आपल्याला पी एस भागिले एस क्यू बरोबर पी टी भागिले टी आर। म्हणजे पी एस भागिले एस क्यू 2 भागिले 6 बरोबर एक्स भागिले वाय। एक्स भागिले वाय बरोबर काय किंमत मिळाली आपल्याला 1/3। मग म्हणून आता त्याचे योग्य जोड्या शोधायच्या। एक्स बरोबर 1 तेव्हा वाय बरोबर 3 म्हणजे एकाच 3 गुणोत्तर असणार। एक्स बरोबर 3 तेव्हा वाय बरोबर 9। हे 3 असेल तर ह्याच्या तिप्पट असेल, ही 1 असेल तर ही। मग आता समजा याच्याऐवजी तुम्ही जर 4 घेतलात तर तिकडची किंमत काय असेल 12 असेल। तर बस आपल्याला 2 लिहिल्या तरी पुरेशा आहेत। वास्तुविशारदाकडे इमारतीची प्रतिकृती आहे। प्रत्यक्ष इमारतीची लांबी 1 मीटर असल्यास प्रतिकृतीची लांबी 0.7 सेंटीमीटर असेल तर 22.5 मीटर लांबी आणि 10 मीटर उंची असलेल्या इमारतीच्या प्रतिकृतीची लांबी व उंची काढा। प्रत्यक्ष इमारतीची लांबी 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर, इमारतीच्या प्रतिकृतीची लांबी 0.75 सेंटीमीटर। दोघांचे एकक सारखे करून घेऊ, या दोघांचं गुणोत्तर काढू। प्रतिकृतीची लांबी भागिले इमारतीची लांबी बरोबर 0.75 भागिले 100 बरोबर 75 भागिले काय 2 स्थळांना दशांश पुढे सरकवला तर इथं काय असेल मग 10,000। मग ह्याला 25 न भाग देऊ। 25 न भाग दिल्याच्या नंतर बघा भाग कितीचा बसतोय 25 त्रिक 75, 25 चौक 100 आणि 200 म्हणून काय असेल 3 भागिले 400। काय मिळालं आपल्याला 3 भागिले 400 हे एक स्थिर गुणोत्तर मिळालं। आपण ह्याला के गृहीत धरला। मग आता नंतर जशी माहिती दिली इमारतीची लांबी 22.5 मीटर म्हणजेच 22.5 गुणिले 100 सेंटीमीटर, तेव्हा प्रतिकृतीची लांबी एक्स मानू। म्हणून आता यांचं गुणोत्तर घेऊ। एक्स भागिले 22.5 गुणिले 100 बरोबर 3 भागिले 4 म्हणजेच एक्स बरोबर तिरकस गुणाकाराने 3 गुणिले 22.5 गुणिले 100 आणि भागिले हे 400। मग इथं 0 0 काय होतील 2 2 शून्य कटून गेले इथले। मग काय राहिले हे 3 गुणिले 22.5 म्हणजे 67.5 भागिले 4। मग 4 न भाग द्या। 4 न भाग दिल्याच्या नंतर एक्स बरोबर 16.875 सेंटीमीटर हे काय असेल आपल्या प्रतिकृतीची लांबी। त्याचप्रमाणे इमारतीची उंची 10 मीटर आहे। 10 मीटर म्हणजे 10 गुणिले 100 सेंटीमीटर, तेव्हा प्रतिकृतीची उंची आपण वाय मानली। मग याचं गुणोत्तर घेऊ। वाय भागिले 10 गुणिले 100 बरोबर 3 भागिले 400 म्हणून वाय बरोबर 3 गुणिले 10 गुणिले 100 भागिले 400। इथं पण 2 2 शून्य कटून जातील। मग 3 गुणिले 10 म्हणजे किती 10 त्रिक 30 भागिले 4। 30 भागिले 4 4 न भाग द्या 4 7 28 2 उरले किती झाले 20 झाले 4 पंचे 20 म्हणून वाय बरोबर 7.5 सेंटीमीटर। म्हणून प्रतिकृतीची लांबी 16.875 सेंटीमीटर आणि प्रतिकृतीची उंची बरोबर 7.5 सेंटीमीटर। अशा प्रकारे आपण पूर्ण क्वेश्चन बँक समरूपता या पाठाची पूर्ण पाहिलेले सर्व उत्तरं पाहिलेली आहेत। याच्यामध्ये कोणाला काही शंका असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये ती शंका लिहू शकता। मी परत तुमच्या शंकेचं निरसन करेन। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे राहिलेले जे काही सर्व प्रकरणं आहेत त्या प्रत्येक प्रकरणाचा मी व्हिडिओ बनवून क्वेश्चन बँकेचा व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकणार आहे, तरी तो सुद्धा तुम्ही सर्वांनी पाहावा। धन्यवाद।